नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे बरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत पदभरती निघालेली आहे. मित्रांनो, जी डी एस या या पदाची जी डी एस पदाची पदभरती निघाली आहे. जी डी एस म्हणजे ग्रामीण डाक सेवकची निघालेली आहे मित्रांनो. तर या पदभरतीमध्ये एकूण पदे किती आहेत? तर एकूण पदे आहेत मित्रांनो 21,413 पदं रिक्त आहेत मित्रांनो. यांची पदभरती निघालेली आहे. कोणतीही परीक्षा नाही, फक्त 10वीवरती पदभरती आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला पाहूया. तर या ठिकाणी इथे पाहू शकता मित्रांनो, कधीपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे मित्रांनो. ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनचं कधीच सुरू झालेलं आहे. तर 10/2/2025 ते 3/3/2025पर्यंत आहे मित्रांनो. 10 फेब्रुवारीला सुरू झालेलं आहे, तर 3 मार्चला संपणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये एडिट करायचं असेल तुम्हाला, फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर पुन्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही सबमिशन केलं, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करायचे राहून गेले असतील किंवा अजून काही करेक्शन करायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी तारीख दिलेली आहे 6/3/2025 ते 8/3/2025 आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे पाहूयात यामध्ये काय आहे अजून. तर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, या ठिकाणी पद दिलेलं आहे, ब्रँच पोस्ट मास्टर दिलेलं आहे, BMP दिलेलं आहे पद हे. या पदामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर या पदाच्या अंतर्गत जे काही त्यांच्या कामं असतील ते कामं तुम्हाला करायचे आहेत. आणि त्यामध्ये अजून त्यांनी सांगितले, जी मार्केटिंग असेल, त्यांची मार्केटिंग प्रमोशन असेल, ते करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर त्यामध्ये ज्यांचे मेल असतील, मेलवर कन्व्हर्जेशन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि मेल वितरण पण करता आलं पाहिजे. त्यानंतर तुमच्यासाठी तुम्हाला मदत करायला तिथं बाकीचे पण राहणार आहेत. तर कर्मचारी जे असतील, ABPM असेल किंवा असिस्टंट सुप्रिटेंडंट ची पोस्ट आहे, ते तुम्हाला मदत करतील त्या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो, पुढे पाहूत काय आहे ते. त्यानंतर ABPM आहे मित्रांनो. ABPM म्हणजेच असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून पद आहे मित्रांनो त्या ठिकाणी. तर हे पण 10वीवरतीच आहे मित्रांनो, 10वीच्याच याच्यावरती केलेलं आहे. हे या ठिकाणी त्यांची कामं दिलेली आहेत. त्यानंतर डाक सेवक आहे. एकूण 3 पदं आहेत मित्रांनो या ठिकाणी 10वीवरती भरण्यासाठी, कुठलीही परीक्षा नाही. तर या ठिकाणी पाहू शकता, डाक सेवकाचे जे दिलेले आहे ते कामं दिलेले आहेत. कोणकोणते पोस्ट आहेत मित्रांनो त्यामध्ये, तुम्हाला परत एकदा सांगतो. हे डाक सेवक एक पूर्ण आहे. त्यानंतर हे आहे ABPM एक जे आहे, BPM नाही, BPM वरती आहे वाटते, BPM वरती आहे, ABPM आहे. तर या ठिकाणी असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून आहे हे पद. त्यानंतर हे BPM जे पद आहे, हे ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून आहे. तर मित्रांनो, पुढे पाहूया अजून यामध्ये काय आहे ते. या ठिकाणी सांगितलेलं आहे की पेमेंट कसे आहे त्यांना. इथे पाहू शकता तुम्ही, जो स्लॅब असतो त्यांचा, तो BPMला आहे 12,000 ते 29,380पर्यंत आहे. त्यानंतर ABPM आहे, डाक किंवा डाक सेवक जे असतील दोन्ही पण, त्यांच्यासाठी 10,000 ते 24,470 रुपये आहे. त्यांच्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे मित्रांनो या पोस्टसाठी एज क्रायटेरिया आहे, एज लिमिट काय आहे, मिनिमम तुमचं 18 वर्ष हवं आणि मॅक्झिमम तुम्ही 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे, सूट दिलेली आहे. त्यामध्ये कोणकोणते आहेत दिलेले, ज्यांना सूट दिलेली आहे, त्यामध्ये SC STला 5 वर्षाची दिलेली आहे सूट. OBC जे असतील त्यांना 3 वर्षाची आहे. आणि EWS आहे, त्यांना रिलॅक्सेशन काही नाही दिलेलं आहे, नो रिलॅक्सेशन आहे. जे PWD आहेत, जे दिव्यांग उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी 10 वर्षाची आहे सूट. आणि जे PWD जे दिव्यांग उमेदवार आहेत, जे OBCचे आहेत, त्यांना 13 वर्षाची आहे. आणि जे SC STचे दिव्यांग आहेत उमेदवार, त्यांना 15 वर्षाची सूट दिलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे काय असावं या ठिकाणी. आता एज्युकेशनच्या आपण क्रायटेरियावरती आलेलो आहोत आता आपण. तर एज्युकेशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट 10th स्टँडर्ड विथ द पासिंग मार्क. तुम्ही 10वी झालेली असावी तुमची, असं सांगितलेलं आहे. आणि पासिंग मार्क त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि तुमचं इंग्लिश, तुमचं त्यामध्ये विषय असावा त्यांनी, म्हणजे तुम्ही 10वी पास झालेल्यांसाठी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर
पुढे काय आहे पुढे पाहूया. स्पेशल त्यांनी प्रोव्हिजन ठेवलेलं आहे एंगेजमेंट अरुणाचल प्रदेशसाठी. अरुणाचल प्रदेशसाठी स्पेशल काय सांगितलेलं आहे त्यामध्ये त्यांनी, तर यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तिथं जो ट्राईब एरिया आहे त्या ट्राईब एरियाला हे व्हावं म्हणून, ट्रायबल एरिया जो काय आहे तिथं लँग्वेज तुम्हाला 2-3 आल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये इंग्लिश और हिंदीमध्ये तुमची 10वी झालेली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अदर क्वालिफिकेशन काय सांगितलं आहे, अदर क्वालिफिकेशनमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला नॉलेज कम्प्युटरचं असावं, नॉलेज ऑफ कम्प्युटर, आणि तुम्हाला नॉलेज ऑफ सायकलिंगचं म्हणजे तुम्हाला सायकल असावी तुमच्याकडे किंवा नॉलेज असावं त्या सायकल चालवण्याचं वगैरे. सायकल म्हणण्यापेक्षा टू व्हीलर असेल, सायकल असेल, डाकसेवकाला असते ना, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं. उदरनिर्वाहासाठी तुमच्यापाशी काहीतरी एक साधन असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. 3 झाले. त्यानंतर रिझर्वेशनचं तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट काय सांगितलं आहे, त्यानंतर पुढे पाहूत मित्रांनो. या ठिकाणी पोस्ट दिलेले आहेत, दिव्यांगासाठी आहेत. या दिव्यांगामध्ये कोणते दिव्यांग फॉर्म भरू शकतात या पोस्टसाठी, या ठिकाणी इथे दिलेले आहे. BPM असेल, ABPM असेल किंवा डाकसेवक असेल, या पदासाठी लो विजन फॉर्म भरू शकतात मित्रांनो. त्यानंतर जे बहिरे असतात, थोडेफार ऐकण्यास असतं, त्यांना प्रादुर्भाव थोडासा असतो किंवा ज्यांना काहीच ऐकू येत नाही ते फॉर्म भरू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे कानाचा जो प्रॉब्लेम असतो त्यांना सांगितलेला आहे. त्यानंतर जे 1 आर्म असेल त्यांना, म्हणजे एक दंड असेल किंवा एक पाय असेल, ते फॉर्म भरू शकतात. त्यानंतर हे जे कुष्ठरोगी असतील किंवा ॲसिड अटॅक असतील त्यांच्यासाठी पण फॉर्म आहे सुटलेले. त्यानंतर जे छोटे असतील, जरा म्हणजे दिसायला मोठे असतात पण हाईटने जरा छोटे असतात, त्यांच्यासाठी आहे. आणि स्पेशल लर्निंगचे काही प्रॉब्लेम असेल त्यांना, तर त्यांच्यासाठी पण फॉर्म सुटलेला आहे. त्यानंतर मल्टिपल डिसॅबिलिटीमध्ये त्यांनी A to D दिलेला आहे. त्याच्यामध्ये डीफ अँड ब्लाइंडनेस, लो विजनसाठी त्यांनी सोडलेल्या आहेत जागा. त्यानंतर या ठिकाणी अजून काय आहे, अप्लाय करण्यासाठी फॉर्म सांगितलेला आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ते. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी काय करणार आहेत, तर तुम्हाला एक मल्टिफिकेशन फॅक्टरमध्ये तुम्हाला पॉईंट देणार आहेत त्यांनी, आणि ग्रँड पॉईंट आहेत. या पॉईंटनुसार तुमची लिस्ट लागणार आहे. तर पुढे पाहूत अजून काय आहे ते. आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस त्याने कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट, तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन स्वतः यायचं आहे तिथं. तर कोणते डॉक्युमेंट आहेत तुम्हाला कॅरी करायचे स्वतःसोबत, ते ओरिजिनल. अजून पुन्हा त्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला मार्कशीट आहे, आयडेंटिटी प्रूफ तुमचं, कास्ट सर्टिफिकेट, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट, EWS असेल तर त्याचं सर्टिफिकेट. त्यानंतर ट्रान्सजेंडर जर तुम्ही असाल तर त्यांचं सर्टिफिकेट लागणार. डेट ऑफ बर्थचं प्रूफ पाहिजे तुमच्याकडं. मेडिकल सर्टिफिकेट इश्यू केलेलं, मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंटचं हवं तुमच्याकडं. त्यानंतर हेल्थ सर्टिफिकेट तुमच्याकडं असावं. त्यानंतर या ठिकाणी अजून सांगण्यात आलेलं आहे की जे अरुणाचल प्रदेश राज्यांसाठी, त्यामुळे तुमचं ते लँग्वेजचं असावं ज्ञान, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर समोर पाहूया अजून काय आहे ते. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती जागा आहेत, कुठल्या कॅटेगरीला हे त्यांनी दिलेलं नाही या ठिकाणी, पण जागा टोटल सांगितल्या होत्या मी तुम्हाला सुरुवातीलाच. तर अजून तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रोसेस त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी इथे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला डिटेल्समध्ये. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर अगोदर टाकायचा आहे. त्या ठिकाणी वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईलवरती OTP येईल, तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती OTP येईल, तो पण व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल ID टाकल्याच्यानंतर तुमच्याजवळ आधार कार्ड अवेलेबल हवे. त्यानंतर तुमच्याकडे 10वीचं बोर्डाचं पासिंग झालेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे हवे. त्यानंतर फोटो पाहिजे तुमच्याकडे, आणि ते फोटोची साईज किती असावी, 50 KB पर्यंत असावी. त्यानंतर तुमची साईन हवी आहे, साईनची साईज किती असावी, तर 20 KB पर्यंतची असावी. त्यानंतर मित्रांनो फी किती आहे, फी आहे मित्रांनो 100 रुपये आहे.
पेमेंट ऑफ फी किती आहे तर 100 रुपये आहे. त्यानंतर पुढे पाहूत काय आहे. तुम्हाला डिव्हिजन सिलेक्शन करायचे आहेत. त्यासाठी पण तुमच्याकडे OTP येत असतो, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं फोटो आणि साईजची किती लागते साईज ते 50 KB ते 20 KB पाहिजे. सिग्नेचरची 20 आणि फोटोची 50 KB हवी. त्यानंतर सामोरे पाहूत अजून काय आहे ते पुढे. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की लिस्ट ऑफ लोकल लँग्वेज अँड फॉर GDS एंगेजमेंट दिलेलं आहे. या ठिकाणी लोकल लँग्वेज दिलेली आहे, त्या ठिकाणची कोणती आहे ते. या ठिकाणी इथे पाहू शकता बिहार असेल, छत्तीसगड असेल किंवा दिल्ली असेल, याच्यासाठी हिंदी तुम्हाला लँग्वेज हवी आहे आणि तुम्ही 10वी पण त्यामध्ये पास असावं त्या हिंदी लँग्वेजमध्ये. आणि त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मराठी दिलेली आहे, महाराष्ट्र आणि गोवासाठी दिलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्र आणि गोवासाठी मराठी दिलेली आहे महाराष्ट्रासाठी. गोव्यासाठी कोकणी और मराठी दोन्हीपैकी एक असावी, ऑरमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बाकीच्या लँग्वेज दिलेल्या आहेत ज्याच्या त्या स्टेटनुसार. तर पुढे पाहू द्या या ठिकाणी काय दिलेलं आहे. डाक सेवकासाठी आहे मित्रांनो हे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी SC ST सर्टिफिकेटसाठी दिलेले फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी. पुढे डाक सेवकासाठीचा फॉर्मॅट होता. त्यानंतर समोर बहुत काय आहे ते. हे इकॉनॉमिकली EWS साठी दिलेलं आहे फॉर्मॅट. हे डिक्लेरेशन फॉर्म आहे मित्रांनो तुमचा, जर त्या ठिकाणी टाकायचं असेल तर. त्यानंतर सामोरे पाहूत काय आहे ते. तर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती होती. माहिती कशी वाटली नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू मित्रांनो.